गाणं ऐकलंय ना तुम्ही सुद्धा? आता माझी सटकली मला राग येतोय. आपलंही असं कधी होतं का? हां, म्हणजे आपली सटकल्यानंतर राग आल्यावर त्याचे जेव्हा परिणाम भोगावे लागतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला तेव्हा राग आला होता. आणि मग कधी कधी अशोक सराफने त्या गाण्यामध्ये विचारलं होतं तसाही प्रश्न आपल्याला पडतो, नाकावरच्या रागाला औषध काय आहे का? या नाकावरच्या रागाला खरंच औषध आणि काय असेल ते, हेच सगळं जाणून घेणार आहोत आपण पुढच्या काही भागांमध्ये. आपण आता विषय घेणार आहोत अँगर मॅनेजमेंटचा, जो काही एपिसोड्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपल्याला बरेचदा राग येऊन गेल्यानंतर जाणवतं आणि मग अशा परिस्थितीत ह्या रागावर उपाय काय करायचे त्याही सगळ्या संदर्भात आपण वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये बोलणार आहोत. सध्या तरी मी तुम्हाला न्यूजपेपरमध्ये वाचलेले 3 प्रसंग सांगणार आहे. एक न्यायाधीश होते आणि त्यांचा अंगरक्षक जो होता त्याला गावाकडून त्याच्या पत्नीचा फोन आला की आपलं तान्हं मूल आजारी आहे आणि तुम्ही रजा घेऊन इकडे या. त्यानं रजा आपल्या न्यायाधीशांना मागितली, पण न्यायाधीशांनी रजा द्यायला नकार दिला. वारंवार तिकडून फोन येत होते आणि शेवटी पत्नीनं असाही फोन केला की आता डॉक्टरांनी सांगितलंय की आपल्या ह्या बाळाला ताबडतोब एखाद्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावं लागेल, नाहीतर काही प्रॉब्लेम होऊ शकतो. हाच निरोप या अंगरक्षकानं आपल्या न्यायाधीशांना दिला आणि आता तरी मला रजा द्या म्हणून सांगितलं. आणि न्यायाधीशांनी असं सांगितलं की ठीक आहे, माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला थोडी शॉपिंग करायची आहे. त्यांची शॉपिंग झाली की तू मला नाही विचारलंस आणि तू निघून गेलास तुझ्या गावाकडे तरीसुद्धा चालेल. एकीकडे या अंगरक्षकाला थोडंसं हुश्य वाटलं की चला इतक्या दिवसांपासून नाकारण्यात येणारी रजा आपली ॲटलिस्ट मंजूर तरी झाली. पण आता आणखी काही तास जाऊ द्यावे लागणार होते, कारण बाईसाहेबांना आणि त्यांच्या चिरंजीवांना शॉपिंग करेपर्यंत सोबत राहावं लागणार होतं. जोपर्यंत ह्या बाईसाहेब चिरंजीव शॉपिंग करत होते आणि नंतर शॉपिंगच्या सगळ्या बॅग्स घेऊन ते खाली उतरत होते, तेव्हा पुन्हा एकदा या अंगरक्षकाला घरून फोन आला आणि रडत रडत त्याच्या पत्नीनं सांगितलं. थोडासा राग असेल, थोडंसं रडणं असेल आणि तिनं कशा पद्धतीनं सांगितलं असेल आपण कल्पना करू शकतो. ती म्हणाली की आता तुम्ही तुमची नोकरीच करत बसा, तुम्ही परत येण्याची गरज नाही, कारण आपलं मूल आपण गमावलं आहे. आणि मग या अंगरक्षकाच्या डोक्यात काय राग गेला माहीत नाही, त्यानं ताबडतोब आपल्या कमरेचं पिस्टल काढलं आणि ह्या बाईसाहेबांवर आणि त्यांच्या चिरंजीवांवर गोळ्या झाडल्या. ही एक बातमी वाचलेली. आणखी एक दुसरी बातमी. हातावरचं पोट असणारा एक गृहस्थ होता, त्याची पत्नी आणि त्याचा एक छोटासा मुलगा, असं तिघांचं चांगलं कुटुंब होतं. एक दिवस तो असंच आपलं काम संपवून घरी आला. त्याची पत्नी त्याला गरम गरम जेवण करून वाढत होती आणि हा छोटासा मुलगा त्या छोट्याशा घरामध्ये 7चा पाढा पाठ करत होता. पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्या मुलाला 7चा पाढा काही पाठ व्हायला तयार नव्हता. आणि त्याला का पाढा पाठ होत नाही, हा शिकून मोठा व्हायचा आहे, तर नेमका हा जर 7च्या पाढ्यालाच अडत असेल तर पुढे काय शिकणार, असा बराच विचारांचा गोंधळ त्या गृहस्थाच्या डोक्यामध्ये कदाचित आला. आणि रागाच्या भरामध्ये त्यानं तिथेच असलेला एक कांदा उचलला आणि त्याच्या तोंडात कोंबला. नेमकी त्या कोंबल्यामुळे त्याची श्वासनलिका बंद पडली आणि त्यानंही आपला जीव गमावला. तिसरं आणखी एक उदाहरण मी वाचलेलं. हे कदाचित दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये झालेलं असावं. एका अतिशय मोठ्या पॉलिटिकल नेत्याचा हा एक तरुण मुलगा, जो आपल्या एका आलिशान गाडीमध्ये जात होता आणि कुठल्या तरी साध्या एका छोट्या गाडीवाल्यानं त्याची गाडी ओव्हरटेक केली. याला एवढा जबरदस्त राग आला की एवढ्या मोठ्या लीडरचा मी मुलगा, माझी एवढी आलिशान गाडी आणि हिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न तो छोटा गाडीवाला करतोच कसा. म्हणून त्यानं स्वतः आपली गाडी आणखी जोरात दामटली आणि त्या छोट्या कारवाल्याच्या समोर नेऊन आडवी उभी केली. नेमकं काय झालं पाहण्यासाठी जसा हा मनुष्य बाहेर आला, तशा धाड गोळ्या या पॉलिटिकल नेत्याच्या मुलानं त्याच्या अंगावर झाडल्या. या 3ही प्रकरणांमध्ये डोक्यात राग गेल्यामुळे परिणाम फार वाईट झालेत. म्हणजे ह्या अंगरक्षकानं आपली मुलगी सुद्धा गमावली,
त्यानंतर बाईसाहेबांना आणि चिरंजीवांवर गोळ्या झाडल्या, पुढे त्याला डेफिनेटली त्याच्यावर केस चालली असणार, त्याला शिक्षा झाली असणारच. मग अशा परिस्थितीमध्ये रागावर नियंत्रण करण्याच्या अगोदर काही स्टेप्स घेणं शक्य होतं का? म्हणजे जेणेकरून रागावर नियंत्रण त्याला अगोदरच प्रस्थापित करता आलं असतं. दुसऱ्याही केसमध्ये खरंच अशा रीतीनं कांदा कोंबणं रागाच्या भरामध्ये, म्हणजे निश्चितपणानं त्याला मारून टाकण्याचा, त्या मुलाचा जीव घेण्याचा वडिलांचा उद्देश अजिबात असणार नाही. पण परिणाम तर तोच झाला ना. मग त्या बाबतीमध्ये काही वेगळं घडू शकलं असतं का? आणि तिसऱ्याही प्रकरणामध्ये इगो खरंच एवढा मोठा असावा का की ज्यामुळे इतरांचा जीव घ्यावासा वाटावा? राग अशा रीतीनं अनेक वाईट परिणाम घडवत असतो. सध्या तरी या एपिसोडच्या निमित्तानं या तिघांपुढेही आणखी काही वेगळे पर्याय होते का, या पर्यायांच्या संदर्भानंच आपण मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावं अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आपल्या कमेंट्स ज्या पद्धतीनं येतील त्याच्यावरून या विषयामध्ये किती डीप जाण्याची गरज आहे आणि नेमकं काय काय सांगण्याची गरज आहे हे सुद्धा माझ्या लक्षात येईल. सो आपण लगेच कमेंट बॉक्समध्ये खाली लिहायला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत धन्यवाद.